नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा 2.4 लेसन अँड इपिटोम ऑफ करेज. हा लेसन आज आपण सुरू करणार आहोत. लेसन सुरू करण्यापूर्वी जर तुमच्याकडे हेडफोन असतील तर निश्चितच तुम्ही ते वापरा. आता ॲन एपिटोम ऑफ करेजचा अर्थ होतो धैर्याचं एक प्रतीक. हा लेसन आज आपण सुरुवात करत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. आपण काय करतो नेहमी बऱ्याचदा आपल्या दुर्बलता असेल, विकनेसेस, डिसेबिलिटीज म्हणजे अपंगत्व, हँडिकॅप म्हणजे सुद्धा अपंगत्व, ही जी गोष्टी आहेत त्या आपण काय करतो लपवून ठेवण्याचं काम करतो आपल्या आयुष्यभर. और किंवा मोर म्हणजे शोक व्यक्त करणे, मोर्न ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू, किंवा मग आपण आयुष्यभर त्याबद्दल आपण काय करतो शोक व्यक्त करतो. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so. डॉक्टर स्टीफन हॉकिंग जे आहेत एक ह्या शतकातले एक नावाजलेले असे ते ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते, परंतु त्यांनी तसं नाही केलं, त्यांनी शोक व्यक्त नाही केला. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ रियर अँड ड्रेडेड डिझीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यू हिज रिसर्च अनडाउटेडली. म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि भयानक अशा रोगाने ते काय होते तर ग्रस्त होते. ड्रेडेड म्हणजे भयंकर अशा रोगाने ते ग्रस्त होते. तरीसुद्धा डॉक्टर हॉकिंग कंटिन्यू हिज रिसर्च अनडाउटेड, तरीसुद्धा त्यांनी काय केलं तर त्यांचं जे काही संशोधन आहे ते निसंशयपणे त्यांनी ते चालू ठेवलं होतं. हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टान्सेस. आणि त्यांचं जे काही एक्झम्पलरी म्हणजे काय अनुकरणीय अशा प्रकारचं जे काही करेज आहे, निश्चितच ते आम्हाला काय झालं पाहिजे तर इन्स्पायर त्याने आम्हाला केलं पाहिजेत. कशासाठी? टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सिरकमस्टान्सेस. जरीही आमच्या आयुष्यामध्ये एक ट्राईंग सिरकमस्टान्सेस म्हणजे परीक्षाजन्य अशी परिस्थिती असेल, त्या परीक्षाजन्य परिस्थितीत आम्ही चांगलं काहीतरी करावं, डू अवर बेस्ट, आमचं स्वतःचं काहीतरी चांगलं करावं, यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी आम्हाला काय केलं पाहिजे तर इन्स्पायर केलं पाहिजे. ही पास्ड अवे ऑन March 14, 2018. त्यांचा मृत्यू झाला 14 मार्च 2018 साली. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. एक्झॅक्टली किती? 300 वर्षानंतर. कोणाच्या मृत्यूनंतर? द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बोर्न इन ऑक्सफर्ड. स्टीफन हॉकिंगचा ऑक्सफर्ड येथे जन्म झाला. ऑक्सफर्ड कुठं आहे? लंडनमध्ये. ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942, 1942 साली त्यांचा तिथे जन्म झाला ऑक्सफर्डमध्ये. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. ही जे काही म्हणजे त्याचे जे पॅरेंट्स होते त्यांना असं वाटलं सुद्धा नव्हतं की, त्यांना असं माहीत नव्हतं किंवा त्यांना असं वाटलं नव्हतं की त्यांचा जो मुलगा आहे, लहान मुलगा, लिटल बॉय, तो एक दिवस काय होईल तर या जे काही सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून, या सेंचुरीतला एक सर्वात मोठा शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाईल असं त्यांना माहिती नव्हतं, किंवा मग त्याला एक सर्वात मोठा शास्त्रज्ञ असं संबोधल्या जाईल असं त्यांना वाटलं नव्हतं किंवा त्यांना माहिती नव्हतं. हेल्ड मीन्स अक्लेम्ड, संबोधने. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. त्याचं जे मन आहे हे प्रकाशाप्रमाणे अंतराळात जाईल असं कोणालाही कल्पनाही कोणी केली नव्हती, किंवा कोणालाही कल्पना त्याची करता आली नाही की त्याचं मन हे काय असेल तर अंतराळात प्रकाशाप्रमाणे जाईल. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटॉम ऑफ करेज. मोर इम्पॉर्टंटली, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नन कुड प्रेडिक्ट, कोणीही काय करू शकत नव्हतं, अंदाज बांधू शकत नव्हतं, दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटॉम ऑफ करेज,
इपिटोम म्हणजे आपण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कोणी प्रेडिक्ट करू शकणार नाही. इपिटोम म्हणजेच प्रतीक ज्याला आपण म्हणतो, सिम्बॉल. नन कुड प्रेडिक्ट दॅट, कोणी अंदाज बांधू शकलं नव्हतं. दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज. तो काय असेल तर धैर्याचं तो एक काय करेल, सर्वश्रेष्ठ स्थान असेल असं कोणी अंदाज बांधू शकत नव्हतं. नेक्स्ट पॅरेग्राफ. करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज म्हणजे धैर्य, ही काय आहे तर एक अद्भुत गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी, ही एक अशी गुणवत्ता आहे, विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलेमिटी. अशी एक ती गुणवत्ता आहे की जी काय करते तर माणसाला काय करतात नाही, त्याचं मन हरवू देत नाही. कितीही मोठी कॅलिमिटी असेल, किती मोठी अडचण असेल, कितीही मोठी काय असेल तर प्रसंग त्याच्या समोर येऊ द्या, तो माणसाचं काय करत नाही तर मन हे हार्ट म्हणजे ते मन आपण असं घेऊया, जो मनाला काय करू देत नाही तर हरू देत नाही. ते म्हणजे काय तर करेज. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन. आता हे असं म्हणायला एक्झॅगरेशन वाटत नाही. टू से, असं म्हणायला काय एक्झॅगरेशन म्हणजे काय, अतिशयोक्ती. असं म्हणायला अतिशयोक्ती होणार नाही. दॅट की स्टीफन हॉकिंग आहेत, अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी ते काय तर एक कॉस्मॉलॉजीचे ते काय तर एक लिव्हिंग लिजंड आहेत. कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्व उत्पत्तीशास्त्र. एक ते विश्व उत्पत्तीशास्त्राचे ते काय तर एक लिव्हिंग लिजंड आहेत, म्हणजे जिथं जागतं ते एक काय तर उदाहरण किंवा मग एक दंतकथा ते झालेले आहेत. इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. स्टीफन हॉकिन्स हेच काय आहेत तर एक हेच धैर्य किंवा मग आपण त्याला म्हणतो आशेचे काय तर प्रतिरूप आहे, असं म्हणायला अतिशयोक्ती वाटणार नाही. पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. करेज आणि होप म्हणजे धैर्य आणि होप म्हणजे आशा, त्याचंच ते काय तर प्रतिरूप आहेत. पर्सॉनिफिकेशन म्हणजे प्रतिरूप, आपण इथं अर्थ घेणार आहोत. एक्सेप्ट हिज माइंड, त्यांच्या मनाशिवाय, त्यांच्या बुद्धीशिवाय, त्यांच्या मनाशिवाय. हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. त्यांची जी पूर्ण बॉडी आहे ती काय होती तर व्हीलचेअरवर बंधनकारक होती, व्हीलचेअरला बांधलेली आहे. थँक्स टू अ क्रुअल क्विर्क ऑफ फेट म्हणजेच अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी, म्हणजे जी काही अनएक्सपेक्टेड चेंज आहे डेस्टिनीचा, नशिबाचा, त्याला आपण म्हणतो क्विर्क ऑफ फेट. म्हणजेच ही जी काही त्यांची जी काही नशिबाची जी काही विटंबना आहे, त्यामुळे ते काय झालं तर त्यांचं फक्त मन वर्किंगमध्ये आहे, बॉडी नाही. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. इतकं असूनही म्हणजे तरीही डॉक्टर स्टीफन हॉकिन्स हे काय तर या शतकातील एक महान वैज्ञानिकांपैकी एक ते आहेत. An average child, Stephen grew up to be a normal teenager. एका ॲव्हरेज चाइल्डसारखं म्हणजेच एक सामान्य मुलगा म्हणून तो जन्माला आला. स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर, आणि तो मोठा झाला नॉर्मल टीनेजरसारखा, इतर किशोरवयीन मुलांसारखा तो वाढला. फुल ऑफ मिसचीफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. फुल ऑफ मिसचीफ म्हणजे पूर्ण फुल ऑफ खोड्या धिंगाणा, ज्याला आपण म्हणू शकतो खोडकर मुलगा म्हणून, आणि लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर गणित आणि संगीत विषयावर त्याचं खूप प्रेम होतं, खूप त्याला ते विषय आवडायचे. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, तरीसुद्धा त्याच्या वडिलांना वाटायचं की त्यांनी काय करावाचं तर मेडिसिनचा म्हणजे औषधांचा अभ्यास करावा. ही वॉज बेंड ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स, आणि त्याची जी आवड होती ती काय झालेली होती, गणिताकडे झुकलेली होती. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नव्हता, म्हणजे गणित हे शिकवलं जायचं नाही, तो विषय त्यावेळेस नव्हता. त्यामुळं त्याऐवजी त्यांनी काय केलं तर भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्याची त्यांनी काय केली तर निवड केली. ॲट द एज ऑफ 17, 17 वर्षाचा असताना, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली
clumsy and even fell down a couple of times for no reason. स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग, स्टीफन काय करायला लागला होता दॅट की ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली कर्ल्समी मीन्स ऑकवर्ड ऑर इनकॉम्पिटंट म्हणजे अकार्यक्षम किंवा अस्ताव्यस्त तो झाला होता. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम आणि तो खूप वेळेस काय व्हायचा खाली पडायचा फॉर नो रिझन, कुठल्याही कारणाशिवाय तो खाली पडत होता आणि तो खूप अस्ताव्यस्त झालेला होता किंवा अकार्यक्षम तो झालेला होता. This perplexed means full of difficulty, confusion, perplexed him and he went to see his family doctor. याच्यामुळे तो खूप गोंधळात पडला आणि त्यांनी ठरवलं की त्याला त्याच्या फॅमिली डॉक्टरला भेटायचं. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर आणि तो त्याच्या डॉक्टरकडे भेटण्यासाठी गेला. हू डायग्नोस्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रिअर डिजीज ALS or LOU, Gary's disease that affected the nervous system and eventually weakened all the muscles of the body. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला कळालं की डॉक्टर निदान केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी सांगितलं की तो सफर होतोय किंवा त्याला त्रास आहे कुठल्या डिजीजचा, एक रिअर डिजीज त्याला झालेला आहे, एक रिअर असा रोग त्याला झालेला आहे, दुर्मिळ असा रोग, तो म्हणजे ALS or LOU, Gary's disease, अशा प्रकारचा रोग त्याला झाला होता. दॅट अफेक्ट द नर्वस सिस्टीम आणि तो काय करतो, हा जो रोग आहे तो परिणाम करतो कशावर, नर्वस सिस्टीमवर. अँड इव्हेंच्युअली वीकन ऑल दी बॉडी पार्ट्स, त्याचा परिणाम होतो नर्वस सिस्टीमवर. त्याचबरोबर वीकन ऑल दी मसल्स ऑफ दी बॉडी आणि त्याचबरोबर जे काही त्याच्या ज्या मसल्स असतात शरीराच्या त्या काय होतात तर वीक होत चालतात, कमजोर होत असतात. अशा प्रकारच्या रोगाने तो ग्रस्त होता. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड, एक लहान असताना सुद्धा तो म्हणतोय हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. त्याचे जे काही स्नायूंच्या समन्वयाबद्दल आहे त्यासारखं लिहिण्यासारखं काहीच नव्हतं. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. आता त्याला आठवतंय की तो सांगतोय की त्याचं जे हँडरायटिंग होतं त्यामुळे शिक्षकांना काय होतं, खूप अनॉय व्हायचं किंवा खूप त्रास व्हायचा, त्याचबरोबर खूप त्यांना राग यायचा त्याच्या हँडरायटिंगचा. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट, त्याचा तसेच त्याचा काय खेळाकडे कल सुद्धा नव्हता. नेव्हरथलेस, तथापि दिस डिजीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. तथापि हा जो रोग होता त्याच्यासाठी एक सरप्राईज म्हणून तो आला होता किंवा एक अनएक्सपेक्टेड शॉक त्याच्यासाठी होता. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आता त्याच्या आयुष्यामध्ये किती वेळ शिल्लक आहे हे कसं सांगणं खूप अनसर्टन होतं. प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आता इथे असा आपण अर्थ घेणार आहोत, या पृथ्वी तलावर त्याचं आयुष्य किती शिल्लक आहे हे अनसर्टन म्हणजे न सांगता येणारं होतं. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. प्रोग्नोसिस मीन्स फॉरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ ऑर कंडिशन. हेल्थ कंडिशन म्हणजे फॉरकास्ट केलं जातं त्यांच्या फ्युचर हेल्थबद्दल. हे खूप वाईट होतं, म्हणजे प्रोग्नोसिस खूप वाईट होतं, चांगली त्याची कंडिशन नव्हती. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आणि डॉक्टरनी सांगून दिलं होतं की ते काही जास्त करू शकत नव्हते. अनडाउटेड मीन्स धैर्य न खचू देता. स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफनने डिसाईड केलं की तो त्याचं रिसर्च काय करणार, कंटिन्यू करणार. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. आणि त्यानंतर तिने काय केलं तर तो एंगेज झाला कोणासोबत, जेन वाईल्ड सोबत. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. स्टीफन हॉकिन्स इथे म्हणतोय की ऐकायला थोडंसं विडंबना वाटेल, म्हणजे आयरोनिक वाटेल. इट्स मे साऊंड आयरोनिक असं तुम्हाला वाटेल. इट इज ॲट दिस डिस्मल स्टेज. आता ही त्याच्या आयुष्याची एक निराशाजनक अवस्था होती. ही बिगन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आणि याच्यामध्ये सुद्धा तो काय करत होता, त्याचा आनंद जीवन हे कसं तो त्याच्या जीवनापासून आनंद घेण्यास तिने काय केली होती, आता सुरुवात केली होती. या स्टेजला तिने जीवनाचा आनंद घेण्याची सुरुवात
केली होती, कारण एक डिस्मल स्टेज, वाईट स्टेज त्याच्या आयुष्यात होती. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. आणि त्यांनी आता काय केलं, हे क्षणभर जे आयुष्य आहे ते जगण्यास त्यांनी सुरुवात केली. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च. आणि जे डॉक्टरेटचं ते संशोधन कार्य आहे ते त्यांनी काय केलं तर रिसर्च वर्क विथ रिनॉट विगर, नव्या जोमाने ते चालू ठेवले. इन द मीन वाईल द डिझीज वर्क इट्स वे इन टू स्टीफन्स बॉडी. दरम्यानच्या काळात हे जो काही आजार त्याला झालेला होता त्याने स्टीफनच्या शरीरात प्रवेश केला. अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि त्याने काय केलं तर त्या आजाराने स्टीफनला काय केलं तर डिसेबल म्हणजे पंगू, अक्षम किंवा दुर्बल केलं. ही बिगन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. त्यांनी सुरुवात केली होती कशाला तर ब्लॅक होलच्या अभ्यासाला, त्या कन्सेप्टच्या स्टडीला त्यांनी सुरुवात केली. टू गेट हिज PhD बाय दिस टाईम. म्हणजे PhD मिळवण्यासाठी ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. बाय दिस टाईम he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speeches. आतापर्यंत तो व्हीलचेअर पुरताच मर्यादित होता. ही वॉज कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर म्हणजे तो आता त्या व्हीलचेअरमध्येच तो कोंडला गेला होता, मर्यादितपर्यंतच तो मर्यादित झाला होता. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीचेस. आणि त्याचा जो हातावर आणि बोलण्यावरचं नियंत्रण होतं ते त्यांनी वेगाने गमावलं होतं. म्हणजे खूप फास्टली तो त्याच्या हातावर आणि स्पीचेसवर त्याचं कंट्रोल राहिलेलं नव्हतं किंवा त्यांनी ते गमावलं होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. जो स्टडी त्यांनी केला ब्लॅक होलचा, इट स्पार्क म्हणजे स्फुल्लिंग आणणे किंवा मग चमक आणण्याचं काम केलं त्याच्या इमॅजिनेशनमध्ये, ज्याच्यामुळे काय झालं तर एक ब्राईट आयडियाज त्या समोर आल्या. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक इस्टॅब्लिश्ड थिअरीज. त्यांनी अशा इपोच मेकिंग अशा स्टेटमेंट त्यांनी दिले, सिद्धांत बदलणारे. इपोच मेकिंगचा अर्थ दिलेला आहे बघा. ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रेस्ट्रिक्टेड टाईम. एक ग्रेट इम्पॉर्टन्स असे त्यांनी स्टेटमेंट दिले. दॅट शुक इस्टॅब्लिश्ड थिअरीज. आणि त्यामुळे ज्या की इस्टॅब्लिश थिअरीज बनवल्या गेल्या होत्या त्या पूर्णतः काय झाल्या तर हादरल्या होत्या. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगन विथ अ बिग बँग. वैज्ञानिकांचा सायंटिस्टचा असा दावा होता, विश्वास होता की विश्वाची सुरुवात बिग बँगने झाली. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर. आणि ही कन्सेप्ट त्यांनी चांगल्या प्रकारे समजावण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. त्यासाठी त्यांनी काय केलं तर लाय अल्जेब्रा म्हणून ओळखला जाणारा शोधाचा त्यांनी काय लावला तर शोध लावला. दो कन्फाईन्ड टू अ व्हीलचेअर. जरीही ते व्हीलचेअरवर मर्यादित होते. विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी. कुठल्याही प्रकारचं शरीरावर नियंत्रण नसलेले बोटं, सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम. म्हणजे त्या बोटांच्या साह्याने आणि कम्प्युटरच्या साह्याने टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. हे सर्व गोष्टींतून तो काय करत होता, त्याचे स्वतःचे थॉट्स किंवा त्याचे विचार व्यक्त करण्यास त्याला मदत होत होती. म्हणजे व्हीलचेअरवर मर्यादित असले तरी शरीरावर कोणतेही नियंत्रण नसलेले बोटं आणि संगणकाद्वारे त्यांचे विचार व्यक्त करण्यास मदत होत होती. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग हे विज्ञानाच्या सखोल विषयावरचे अधिकार आहेत किंवा मग आपण काय म्हणू शकतो एक ऑथॉरिटी होते प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्सचे. प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्सचे ते ऑथॉरिटी आहेत, अधिकारी आहेत. Numerous honorary doctorate and awards have been bestowed on him. त्यांना अनेक नंबर ऑफ ऑनररी डॉक्टरेट म्हणजेच आपण त्याला म्हणतो मानद डॉक्टरेट आणि पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटीचा तर काय तर एक फेलो आहेत. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि US नॅशनल अकॅडमीचे
US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते काय आहेत तर मेंबर आहेत. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, जरीही म्हणजे त्यांना काय केलं जातं बुद्धिमत्तेत आइन्स्टाईनचे समान मानले गेले असले तरीही डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन, तरीही डॉक्टर हॉकिंग एक अत्यंत नम्र माणूस आहेत. अ सिम्पल डाऊन टू अर्थ, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग लेमन इन माइंड. एक साधा एक डाऊन टू अर्थ म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती, जास्त गर्विष्ठ नाही. त्याने काय केलं तर त्यांनी सर्वसाधारण माणसाला डोळ्यासमोर ठेवून आपल्या अद्भुत कल्पनांबद्दल अनेक पुस्तके लिहिली आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं जे रायटिंग आहे, त्याचं जे लिखाण आहे, बुद्धी आणि विनोदाने परिपूर्ण असं ते आहे. हिज स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची जी शैली इतकी स्पष्ट आहे की जे वैज्ञानिक नाहीत, बिगर वैज्ञानिक देखील त्याला समजू शकतात. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम. त्यांनी लिहिलेलं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे त्यांचं पुस्तक आपल्या काळातील सर्वाधिक विक्रमी पुस्तकांपैकी एक आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ he feels about having the dreadful ALS, Dr. Hawkins, the quintessence of optimism and hopes, say not very different from the rest. जेव्हा त्यांना विचारलं गेलं हाऊ ही फील अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, म्हणजेच असं त्यांना विचारणा केली गेली ALS बद्दल, त्यांना जो काही भीतीदायक तो रोग होता त्याबद्दल विचारणा केली डॉक्टर हॉकिन्सला. द क्वायटन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं बघा, कसं वाटतं असं बद्दल विचारल्या वेळेवर ते म्हणतात की नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांपेक्षा फारसं वेगळं ती गोष्ट नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल and not think about my condition or regret the thing it prevents me from doing which are not many. मी शक्य तेवढं सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. tried and lead as a normal life as possible and not think about my condition, आणि माझ्या कंडिशनबद्दल माझ्या स्थितीबद्दल विचार करत नाही. or regret the thing it prevents, त्याचबरोबर ज्या गोष्टी मला करण्यापासून प्रतिबंध करतात त्याबद्दल मला मी पश्चातापही करत नाही. विच आर नॉट मेनी, कारण बहुतेक त्या गोष्टी मी करू शकत नाही, त्यामुळे मला त्याचा पश्चाताप सुद्धा होत नाही. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, जे हॉकिंग आहेत त्यांचं ठाम मत आहे की पुढील हजारो वर्षात सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. सायन्स काय करेल, ही जी काही विज्ञान आहे ती काय करेल, विश्वाची मूळ रहस्य शोधून काढेल. इट्स ओरिजिन, त्यांचं मूळ, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास, अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइस, कदाचित या पृथ्वीचा, या युनिवर्सचा नाश कधी होईल याचा सुद्धा तो अंदाज लावेल. लाईक डॉक्टर हॉकिंग, देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. Like Dr. Hawking, म्हणजे डॉक्टर हॉकिंग प्रमाणेच there are many people who display exemplary courage, जे काय करतात, असे बरेचसे लोक आहेत की डॉक्टर हॉकिंग प्रमाणे जे आपल्या जीवनात अनुकरणीय धैर्य दाखवतात, एक्झम्पलरी करेज दाखवतात आपल्या जीवनामध्ये. लेट अस सल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल, चला त्या सर्व शूर लोकांना सलाम करूया. हू इज इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल, जे अपंग असूनही डिसेबल्ड, स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट, जे अपंग असूनही त्यांच्या चांगल्या प्रयत्नासाठी काय करतात तर प्रयत्न करतात, चांगलं होण्यासाठी ते काय करतात तर प्रयत्न करतात.
त्यांचं स्वतःचं चांगले होण्यासाठी किंवा जगाचं चांगले होण्यासाठी प्रयत्न करतात. अशा सर्वांना आपण काय करूया, सल्यूट करूया. इथे आपला लेसन संपलेला आहे. लवकरच पुढच्या पार्टची लिंक पुढचा जो लेसन आहे त्याची लिंक तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि लिंक बघून पुढचा लेसनसुद्धा अभ्यासा. थँक्यू अँड टेक केअर.